हाँ एक मिनट संतोष वही क्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देईल, कारण काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही बऱ्याच काळापासून साहेबांची वेळ मागतोय की आमच्या सर्व काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असेल, महाविकास आघाडीचा कार्यकर्ता असेल, आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपल्याला साहेबांचं सरकार अजून घ्यायचं. करणारे पेन आणि रजिस्टर आणि एक अनाथ आश्रम मध्ये नारेगावला तिथं मी साहेबाच्या वाढदिवसानिमित्त एक अनाथ आश्रम मध्ये जेवण पण पाठवलं होतं आणि आज 500 झाडं लावणार आहेत आपण इथं सावित्रीनगर मध्ये. हो, दरवर्षी मी 200-500 झाडं लावण्याचा प्रयत्न करतोय. हो, साहेबाचा मी समाजसेवक आहे. मी ह्यावेळेस साहेबांना पाठिंबा दिला होता निवडणुकीसाठी. तर साहेब निवडून आल्याबद्दल आम्ही सर्वांना आनंदात खुशी झाली. त्या खुशीबद्दल आम्ही गरीब मुलांना सर्वांना रजिस्टर वाटप आणि किंवा जेवणाचा कार्यक्रम, अनाथ आश्रममध्ये जेवण वगैरे वाटप किंवा गरीब मुलांना आमच्या सावित्रीनगर कॉलनीमध्ये आम्ही धान्य सुद्धा देतो. मी विठ्ठल रुक्माईचं मंदिर सुद्धा बनवलेलं आहे. एक साईबाबाची मूर्ती बुक केलेली मी 3.5 फुटाची. ते मंदिराचं काम करून तिथं एक भंडारा घालणार आहेत 11 क्विंटलचा. आणि कुठल्याही गरीब विद्यार्थ्यांना किंवा गरीब माझ्या आईसारखे बरेचसे गरीब जनता आहे आमच्या याच्यामध्ये सावित्रीनगरमध्ये, त्यांना खायला सुद्धा भेटत नाही. लॉकडाऊनमध्ये सुद्धा मी त्यांना जेवण पुरवलं, धान्य पुरवलं आणि भरपूर म्हणजे सामाजिक उपकरण भरपूर केलेले आहेत मी. आणि आता पण सावित्रीनगरमध्ये अर्धे कॉलनीचे रोड मी बनवून दिलेले आहेत, स्वतः झाडं पण लावलेले आहेत आणि 2-2 फूट मुरुम टाकून रोलरना दबाई सुद्धा करून दिलेली आहे. आणि साहेबाच्या माध्यमातून साहेबाला निवडून आणण्याचा उद्देश आमचा असा आहे की काळे साहेब जनतेसाठी मरमर करतील आणि काळे साहेबामुळं आपल्या औरंगाबाद जिल्ह्याचा व फुलंब्री जिल्ह्याचा व जालना जिल्ह्याचा विकास करतील. त्याबद्दल आम्ही साहेबाच्या पाठीमागं सतत उभा राहू आणि साहेब आमचं काम करतील एवढीच ईश्वरचरणी आमची प्रार्थना आहे. माझं नाव सोमीनाथ पवार, मी समाजसेवक आहे.